गोल्डन षटकार ज्यांनी ठोकला आणि सामना जिंकून दिला त्याच्यासाठी देखील हे 500 रुपये दिले जातील. 500 + 500 असे 1000 रुपये दिले गेलेत. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 5 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी साकारली तो इंद्रा एंटरप्राइजेस टीमचा मनोज टर्ले मॅचचा हिरो. भरत जोशी यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफी आणि मेडल देणार आहोत. ट्रॉफी पुरस्कृत केली गेली आहे ती दिनेश बारशे यांनी आणि मेडल राहुल जोशी आणि सागर बारशे यांनी पुरस्कृत केलेले. भरत जोशी यांना मी सांगेन की आपण मेडल देखील परिधान करायचंय. मनोज यांनी 5 चेंडूमध्ये 22 धावा संकट मोचकाची भूमिका पार पाडली. त्याच्यानंतर गिफ्ट दिलं जाईल जे सुरेन दलवे यांनी पुरस्कृत केलेलं आहे. यशवंत पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सुरेन दलवे यांनी पुरस्कृत केलेलं गिफ्ट. त्यानंतर थम्सअपचा बॉक्स नवनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे तो देखील दिला जाईल. रेडबुल आणि हेल्थ देखील त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. रेडबुल अविनाश जोशी आणि भावेश जोशी यांच्या माध्यमातून आले आणि हेल्थ कोल्ड्रिंक मोहन पाटील यांच्या माध्यमातून आलेले. त्यानंतर हे बालाजीचं पॉकेट जे कल्पेश पाटील यांनी पुरस्कृत केलेले ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. त्यानंतर दुसरे गिफ्ट आहे मनोहर केने यांच्या माध्यमातून आलेले गिफ्ट देखील देणार आहोत. आणि त्याच्यानंतर अजून एक गिफ्ट आहे ते नाना ठाकरे यांच्या माध्यमातून देणार आहोत. दिनेश दलवे यांनी पुरस्कृत केलेले गिफ्ट दिले जाईल. अभिनंदन. मनोज 2 मिनिटं थांबायचे आपण इंटरव्ह्यू नक्कीच घेणार आहोत. त्या अगोदर आपण अजून 2 बक्षिसे देणार आहोत. संदेश आपण बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच चं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचे जे देवेन सत्यमान जोशी आणि देविदास चोरगे यांनी पुरस्कृत केलेला आहे. बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच सत्यम दलवे आपण देखील यायचे. बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच दुसरं हरलेल्या टीमचा देखील पारितोषिक आहे ते स्वीकारण्यासाठी आपण सत्यम दलवीला विनंती आपण ते स्वीकारण्यासाठी यायचे. फुलटॉल वसूल करत असताना भव्य स्वागत केलंय. षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवर. आपण थोडीशी चर्चा करूयात मनोज यांच्याशी. मनोज संघ जवळजवळ हरण्याच्या छायेमध्ये होता. 5व्या 6व्या क्रमांकावर तो मैदानामध्ये गेला आणि 5 चेंडूमध्ये तुम्ही 22 धावांचं योगदान त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅचची बक्षिसे देखील जिंकली. किती आनंद होतोय? आनंद तर खूप होतोय कारण माझं स्वप्न होतं की इथं मॅन ऑफ द मॅच घ्यायची. आनंद भरपूर होते. मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर भरपूर बक्षिसे देखील तुला मिळाली. महेंद्र पाटील किती खुश झाले असतील तुझ्यावर, काय सांगशील? नक्कीच खुश झाले असतील कारण त्यांचा संघ अडचणीत होता. धन्यवाद. खूप चांगली चर्चा तुम्ही केली. मैदानामध्ये मॅच सुरू आहे त्यामुळे ही चर्चा आपण इथेच थांबवतो. हरलेल्या संघाचा बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच सत्यवान दलवीला आपण देणार आहोत. सत्यम दलवी यांना देणार आहोत. अभिनंदन. मी थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा आमने प्रीमियर लीग 5वं पर्व 2025 कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात मनोज करावे सर यांना. थँक्यू. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच सुतार सर. वेलकम ऑल. सामना सुरू झाला. नवीन आपण पाहताय आमने प्रीमियम लीग या निमित्ताने दुपारचं सत्र आणि हा सामना योगेश 11 विरुद्ध प्रताप स्पोर्ट्स. तिथे बक्षीस ज्ञानेश्वरजी बारशे यांच्या माध्यमातून आलेला आहे. कुठलाही बॅट्समनने षटकांची हॅट्रिक जर केली प्रताप स्पोर्ट्ससाठी स्पेशली तर 1500 रुपयाचं प्राईज असणार आहे. बक्षिसांची खैरात झाली आणि त्या बक्षिसाच्याच खैरातीच्या माध्यमातून असं म्हणूया की एक प्रोत्साहित केलं गेलं बॅटरला. जसे भरतजी जोशी पण आले. चांगले कॉमेंटेटरचं त्यांनी सांगितलं सुद्धा सरांना की आमण्याचे आमचे सिद्दीकी बाबे म्हणून त्याला ओळखले जातं. नक्कीच आदर्श व्यक्तिमत्व आणि अशी बक्षिसांची खैरात झालीच पाहिजे कारण लीग आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे आणि आपल्या मुलांना आपण असं उत्साहित आणि प्रेरणा दिलीच पाहिजे. चेंडू हवेत आहे, रिव्हर्समध्ये गेला होता. छान
जजमेंट. मिड ऑफचा फिल्डर वेगाने गेला होता आणि लक्ष तर होतं, परंतु हाताच्या उंजळमध्ये झेल ग्रेप करू शकले नाहीत. योगेश एलनच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर धावसंख्या इथे आतापर्यंत 10-1-0 ऑन द बोर्ड. पहिली जोडी या मैदानामध्ये राहुल जोशी आणि सागर पाटील. दुपारची वेळ, सर्वांना शुभ दुपार. जे कोणी जेवायचे बाकी असते त्यांनी जेवण करून घ्या. आज जेवणाची सोय आहे, उद्या पण आहे, कारण ही स्पर्धा नव्हे तर ही जत्रा आहे. हा क्रिकेटचा आमचा महासोहळा आहे आमच्या आमण्याच्या वतीने. आमने प्रीमियर लीग 2024. प्रताप स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करतोय आणि 1-0 ऑन द बोर्ड. उपस्थित मान्यवर आमचे भरतजी जोशी, ज्ञानेश्वरजी बारशी, जे अनेक बक्षिसे लावतात. नानाजी सुद्धा होते, समाजसेवक, त्यांनी सुद्धा बक्षिसांची खैरात केली. हे गरजेचं आहे. आपल्या मुलांना त्यांचा खेळ त्यांच्यातून काढून काढण्यासाठी तुमचं मार्गदर्शन आणि तुमची प्रेरणा, सोबतीला बक्षीस लगावलं गेलं की तो खेळाडू सुद्धा त्याचा 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या संदेशने ते करून दाखवलं. चेंडू हवेत फ्लाय होते, बॅटच्या टोकाला लागला. हो, झेलचा प्रयत्न करत कोण होता आणि हात कोणी मांडले हाही प्रश्न तिथे. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षकाला, कव्हर पॉईंटमध्ये सुद्धा फिल्डर होता, तो समोर आला, परंतु वेगाने आले ते आडवे झाले ते चेंडूला, झेलला, परंतु झेल काय मिळू शकला नाही. माझ्या सोबतीला स्कोरिंगसाठी योगेश आहेत. धावसंख्या 11. लेट द बॉल गो. चेंडूला सोडून दिलं. ही पण एक स्टाईल असते, चेंडू सोडून देण्याची. आपण आधीच्या खेळाडूंमध्ये गावस्कर असतील, सचिन तेंडुलकर साहेब, एक त्यांची वेगळी शैली होती चेंडू सोडण्याची आणि ते पाहण्याजोगंच होतं. जणू काय फटका मारता मारता आवरायचं आणि चेंडूला सोडायचं. रिव्हर्सचा पवित्रा, सक्सेसफुल स्विच हिटेड फॉर द 4 रन्स. व्हॉट अ मार्वलस हिट. केविन पीटरसन सुद्धा फिदा होईल, म्हणेल की ये माझ्या इंग्लंडला खेळायला. इतका मस्त स्विच हिट मारला आणि चौकार ठोकला मैदानामध्ये. छान फटका. मस्त चौकार आला आणि मस्त जेवण सुद्धा. हे प्रेक्षक, आपण जेवणाचा आस्वाद घ्या. अजून जेवण खूप शिल्लक आहे, कोणी भुकेला जाऊ नका, ही आमची नम्र विनंती. आमच्या आयोजकांची, आपल्या APLच्या पूर्ण मंडळाची विनंती आहे की इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक जण आमचा पाहुणा आहे, त्याचे आम्ही या ठिकाणी मान सन्मान करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय परंपरा आम्ही जोपासतोय आणि तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. हो, फुलवल्यांचा चेंडू फक्त ढकलायचं होतं, बाहेर बोलवलं गोलंदाजाने बॅट्समनला. रिव्हर्सचा चांगला पवित्रा घेतला, तिथं सक्सेसफुली मास्टर की जणू काय बॅट्समनची आहे असं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्याच राहुल जोशीला खेळवलं, यात सुद्धा आपण हुशारी म्हणू शकतो गोलंदाज गीतेशची. त्याने कमबॅक करून दाखवलं. ओव्हर द विकेट जातोय. आपटी देण्याचा प्रयत्न, खूप आर्ली खेळले. बाउन्सिंग डिलिव्हरी होती, परफ्यूम डिलिव्हरी, कानाच्या जवळ घेऊन जाऊन म्हणाले की जागते रहो आणि षटक सुद्धा समाप्त झालं. चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. आपण फक्त एक रिव्हर्स चौकार बघितला आणि एक सिंगल, बाकी 4 चेंडू डॉट. क्या बात आहे. योगेश मस्त पद्धतीने ते कमबॅक केलं. पहिलं षटक नवनाथने हाताळलं होतं, ते 10 धावांचं होतं. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या एकही नुकसान नाही, 15 वरती आपण पाहतोय प्रताप स्पोर्टची. या स्पर्धेसाठी आम्हाला अनेकांनी मोलाचं योगदान दिलं, त्यांचं सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला मनोहरजी केणे, सुरंजी दळवी, भावेश जोशी, अविनाश जोशी, नवनाथजी पाटील, दिनेश बारसी, राहुल जोशी, सागर बारशी, मोहन पाटील, दिनेश दळवी, कल्पेश पाटील, या सर्वांनी मेहनत केली आणि आम्हाला योगदान दिलं. देविदासजी चोरगे, सत्यवानजी जोशी, DY फाउंडेशन आमने यांनी सुद्धा एक वेगळं संकल्पना आपल्याला सांगितली. आणि आपण प्रत्येक सामन्यामध्ये 2 खेळाडू असे निवडतो की ते त्या सामन्यातले उत्कृष्ट खेळाडू असतात, बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच. आणि आपण हिरो शिल्पकार वेगळा निवडतो, म्हणजे सामनावीर वेगळा, ते सोडून सुद्धा आपण 2 बक्षीस देतो, म्हणजे 3 बक्षिसं प्रत्येक सामन्यामध्ये आहेत. जिंका किंवा हारा पण तो तुम्हाला बक्षीस मिळणार, ही आमची संकल्पना आमनेवासियांची आपण पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. की आपल्या हाताची ओंजळसुद्धा कमी पडते, इतकी बक्षिसं, तब्बल 9-10 बक्षिसं सामन्यावर घेऊन जातोय. या ठिकाणी नवीन षटक, बॅटची कडा, आडव्या बॅटनी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु विकेट कीपर झेलपर्यंत पोहोचला नाहीये, किंबहुना झेल कॅरी झाला नाहीये.
गोलंदाज आहे मुरलीधर. पहिला डॉट डॉट खूप पाहायला मिळाले योगेश. आतापर्यंत चेंडू पडले 13, त्यातले डॉट जवळपास मला वाटतं 7 झालेत की काय. म्हणजे जवळपास एकपेक्षा जास्त षटक फुकट घालवलंय. हा प्रताप नाही म्हणू शकत आपण, हा महाप्रताप झालाय. हो परंतु नाही, फटके येणं बाकी आहे. हा झेल होणार का? दॅट्स इट्स अ कॅच आउट. बॅक टू द पॅव्हलियन. बॅट्समन बाद. पाहतोय आपण आमने प्रीमियम लीग 2025 हा सामना सुरू आहे. आजचा पहिल्या दिवसातील चौथा सामना. पहिले 3 सामने झाले, ज्यामध्ये पहिले 2 सामने पहिली बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकले होते, परंतु तिसरा सामना चेस करून जिंकला. परंतु या सामन्यामध्ये आता ह्या चेंडूवरती लावड अपील केली जाते. कॉर्ड बॅन आहे का त्या ठिकाणी? पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. व्हॉट अ बॉल. आणि काय घडलंय बघा, बॅक टू बॅक विकेटचं पतन होते. सरप्राईज झाला बॅट्समन की असं कसं होऊ शकतं. हे प्रभू, हे हरिनाम, हे जगन्नाथम असं म्हणत चालला आपला बॅक टू डगआउट. बॅट्समन बाद. काय बॅटिंग केली संदेश, मनोज बेस्ट प्लेयर ठरले. आणि इंदिरा एंटरप्राइजेसने महेंद्र पाटील यांनी बाजी मारली, बाजी पलटून टाकली. म्हणून म्हणतात ना की रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है, जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है. अरे जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और होता है. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि ती बाजी मारली. संदेश देतो षटकार, गोल्डन षटकार ठोकला आणि होत्याचं नव्हतं झालं. यालाच क्रिकेट म्हणतात. धावसंख्या आतापर्यंत 15 आहे. 2 षटकं झाली. तिसरं षटक सुरू करतोय गोलंदाज. झालेला आहे ते मुरलीधर. पुढचा चेंडू टाकतोय. फलंदाज नवीन आला. 2 विकेट लागोपाठ पडल्या होत्या. विकेट या ठिकाणी प्राप्त करायची गरज होती कारण हॅट्रिक वरती होता गोलंदाज. पण तो हा चेंडू विकेट कीपर कडे गेला. डॉट 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 डॉट. किती डॉट बघतोय आपण योगेश? 8वा डॉट आला. हॉट कधी होणार सामना नाही. अजून डॉट. बुंद्यामध्ये टनेल पिच बॉल डिलिव्हरी. बोगदा क्लीन बॉल. मिडल ओव्हरची शक्यता बॉलरसाठी मुरलीधर आहे. मुरलीप्रमाणे तो इथे बासरी वाजवतोय. मुन्नी मनोहर केले या ठिकाणी. मनोहर केने हारले, परंतु या ठिकाणी मुरलीधर छान कामगिरी करते. हॉट बॉलिंग, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. डीजे यांचं मला योग्य सांगतात. पहिला डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट आणि आता विकेट. एकही धाव नाहीये. मिडन ओव्हर होईल का? आणि मिडन ओव्हर हॅट्रिक त्यांनी ऑलरेडी करण्याचा मानस केला असेल. जबरदस्त धक्के दिले. कोणाकडून? विष्णू केनेकडून 5000. गणेश जोशीसाठी, गणूसाठी. ओके ओके ठीक आहे. परंतु या ठिकाणी आता डिक्लेअर कडे सर, डिक्लेअर झोन कडे असं वाटलेलं की लेग बाईज नाही ना सर, बाईज फक्त. ओके असं वाटलेलं की त्या ठिकाणी मिडन ओव्हर पडेल, पण तो ही बाई झाली. 1 धाव तिथे मिळाली, पण तो काय षटक हाताला. मुरलीधरसाठी प्रेक्षक एकदा टाळ्या असू द्या. कंजूसी करू नका, कारण मटणाच्या कालवणाला रस्सा म्हणतात, अननसाच्या रस्साला ज्यूस म्हणतात, आणि जो प्रेक्षक टाळ्या वाजवणार नाही त्याला कंजूस म्हणतात.
कंजूसी करू नका. टाळ्या वाजवा प्लीज. तालिया तो बनती है APL के लिए. आमना प्रीमियर लीग पाहतो आपण 2025. 3 षटकं झाली. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. चौथा सामना सुरू आहे. योगेश इलेवन विरुद्ध प्रताप स्पोर्ट्स. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहा. ज्याने एक सामना जिंकलाय. वेतालेश्वर 11 विरुद्ध इंद्रा एंटरप्राइजेस. क्या बात आहे. दोघांनी एक सामना नाही. वेतालेश्वर हारलेला आहे आर्या एंटरप्राइजच्या विरुद्ध पहिल्या सामन्यामध्ये. येस, पण तो इंद्रा स्पोर्ट्सनी नुकताच सामना जिंकून दाखवला. तर पुढचा सामना इंद्रा एंटरप्राइजेस विरुद्ध वेतालेश्वर 11. आपण तयारी करा. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 2 मिनिटाचा ब्रेक असेल. 2 घोट पाण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. ते पाणी आहे पण एनर्जी ड्रिंक आहे त्याच्यामध्ये. विशू केणेकडून 5000. जर गणू जोशीने 6 हॅट्रिक मारली तर नवीन बक्षीस आलंय. जे आधी पण सांगितलं तसं होईल का बघायचं. 14 षटक सुरू होईल परंतु 3 षटकांमध्ये लेखाजोगा खूपच कमी आहे. बॅकफुटवरती आहे संघ. पिछाडीवर आहे म्हणू शकतो. प्रताप स्पोर्ट्स पूर्णपणे गळचिपी केली आहे. गोलंदाजांनी ते वर्चस्व गाजवलाय. दबाव टाकलाय. असं वाटतं की टॉस जिंकला योगेश इलेवनच्या कॅप्टन यांनी. त्याचा निर्णय आतापर्यंत योग्य असल्यासारखा आता वाटतोय परंतु क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू खूपच स्वेर आहे. लाईन दिशा सर्व भरकटले आणि पंच सुद्धा या ठिकाणी त्यांचे हात भरकटत असताना समांतर रेषेत करतात. रॉकी सर वाईडचा इशारा. वाईडने अवंत धाव मिळते आणि धावसंख्या इथे फुलत असताना 17 प्रताप स्पोर्ट्स. षटकार पहिला कधी येणार. आता हा झेल येतोय. झेल घेईल का. यस, दॅट्स इट. इट्स अ टेकन. बॅट्समन बाद. बॅक टू द पॅव्हलियन. झेल बाद. भावेश जोशी आणि अविनाश जोशी यांच्याकडून बक्षीस येते. गणेश जोशीसाठी पुन्हा एकदा 3000 षटकांच्या हॅट्रिकसाठी. कारण धावा आल्या पाहिजेत. आधी सुद्धा 5000 विशू जोशीकडून आलेले आहेत. म्हणजे किती या ठिकाणी आमचे जे पाठीराखे आहेत किंवा समर्थक संघाचे आहेत, संघ मालक असतील, चाहते असतील, फॅन्स असतील, ते पैशांची उधळण करतायत. त्याचं कारण की तुमचा खेळ त्यांना बघायचा आहे. तो खेळ तुम्ही दाखवा. तुम्ही स्वप्न या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. तो स्वप्न तुम्हीच पूर्ण करणार आहात. परंतु इथे तशी प्रचिती पाहायला मिळत नाही. तो प्रयत्न पाहायला मिळत नाही. तो प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही काही कमवण्यासाठी घराचं दार उघडं केले पाहिजे. घरातून बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही क्रीज सोडली पाहिजे. पावलांचा वापर करा. चेंडूला फॉलो करा. बॅट आणि चेंडूचाच खेळ आहे हा. तुमच्या माइंडमध्ये तुम्ही आधी जिंकण्याची भावना ठेवा. तुमच्या मनामध्ये ती भावना आली पाहिजे की मला जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे. तसं प्रयत्न करा. हा प्रयत्न असा केला पाहिजे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता. आलोना कार्पेट जातोय. फॉरवर्ड स्क्वेलिकच्या दिशेने कव्हरिंग केलं आणि 2 धावा पूर्ण होतील का. त्या ठिकाणी रनआउटची संधी मिळाली होती. ती सुद्धा गेली. हेच क्रिकेट आहे. यालाच क्रिकेट म्हणतात. 6 चेंडूमध्ये एकही धाव होत नाही ते क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लावले जातात तो क्रिकेट. हा क्रिकेट आहे. जो सरड्याप्रमाणे रंग बदलतो. वेळेनुसार रंग बदलतो. इंद्रधनुष्याचे रंग कमी पडावे इतका हा अष्टरंगी, नवरंगी, 10 रंगी असा खेळ आहे. चेंडू पेस. चेंडूला चॉप केलंय मस्त पद्धतीने. चेंडू गेलाय डीप कव्हर कडे. 4 रन होतील का बघायचंय. पंच आम्हाला इथे सांगतीलच 4 रन आहेत. येस, इट्स अ 4 रन्स. थँक्यू सो मच.
चौकार आला आणि थोडासा सुटकेचा निश्वास खेळाडू कक्षामध्ये आणि हा मोठा फटका येतोय. आगा छक्का. अभी तो आपने मेरा आगाज देखा है यार, अंजाम अभी होना बाकी है. ये तसं पिक्चर नहीं, ये मैच का झांकी है. पिक्चर और बहुत कुछ बाकी है. कारण बक्षांची खैरात सुरू झाली आहे आणि तसंच या ठिकाणी षटकारांची खैरात सुरू झाली. ठोकला षटकार. एक आलाय, अजून 2 पाहिजेत. एक आलाय षटकार. ज्ञानेश्वर बारशी सुद्धा आता पुढे हात करतायत. त्यांनी सुद्धा 1500 रुपये लावलेत. हितेश कडून सुद्धा 500 रुपये चौकार षटकारासाठी. एक आलाय, अजून येतील का बघायचंय. मनोज पाटील खेळतोय परंतु आता हा चेंडू खूप लांब टाकलाय. बचावात्मक चेंडूचा प्रयत्न केला, हा दबाव घेतलाय रोशन यांच्याकडून. मनोज पाटीलला दिलेल्या 500 रुपये त्या षटकारासाठी. जबरदस्त तो फटका आणि आगाज केला होता. एक प्रेरणा तयार झाली, उत्साह, जल्लोष, थरार रक्त, थरार नाट्य इथे सुरू झालं. धावसंख्या आहे ते 30 वर. हो, अजून एक मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अगदी सरळ स्क्रीनच्या समोर झेल टिपला जातोय आणि नाराज होत असताना बॅट्समन बाद.
कसं वाटतं आता गेलेला सामना जिंकून दाखवला, काय त्या मनात चाललेलं? खेळाडू कक्षामध्ये बसला होतास आणि जो संदेशने सिक्सर मारला त्याच्या आधी मॅच बनवत गेले होते, 2 षटकांमध्ये 34 धावांची गरज होती आणि गेलेला सामना खेचून आणला. कसं तुम्हाला वाटतं? आम्हाला तर खूप बरं वाटतं आणि मला खूप कॉन्फिडन्स होता त्यांच्यावर की हे मॅच जिंकून देतील हे 100% आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं. म्हणजे तुम्ही चेसिंग टीम आहेत, आता काय निर्णय? टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण. सेम निर्णय आहे. आता तुमच्या संघामध्ये तर बदल तर नसेलच कदाचित, परंतु आता कोणी खेळलं पाहिजे जो खेळला नाही असं तुम्हाला वाटतं? स्वतः मीच. कॅप्टननी खेळलं पाहिजे. ओके, शुभेच्छा. बॅटिंगसाठी उतरायचं आहे. किती टार्गेट तुला योग्य वाटतं ह्या ठिकाणी? चेसिंग पण होता, 60 धावा चेस केल्या समोरच्या टीमने आणि तुम्ही एक पहिला सामना गमावलाय आर्या एंटरप्राइजच्या अगेन्स्ट. आता तुमच्या संघामध्ये काय बदल केला आहे की नव्याने काय आखणी केली आहे, नव्याने काय स्ट्रॅटेजी ठरवली आहे का संघ मालकांनी मीटिंग वगैरे घेतली तुमची? मीटिंग घेतली नाही, पण आम्ही नॅचरल खेळण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं की 5 षटकांमध्ये 60 करणारा चेस त्यांच्यासमोर किती टार्गेट तुम्हाला योग्य वाटतं? 50-55. तुझं वय किती आता? 20. काय वाटतं तुला की क्रिकेटमध्ये कॅरियर घडवायचं आहे की हा हॉबी म्हणून खेळ खेळतो आणि तुझं मेन कॅरियर काय? क्रिकेटमध्ये करिअर आहे. आणि मग कोणाला फॉलो करतो टेनिस क्रिकेटमध्ये आणि इंटरनॅशनलमध्ये? टेनिस क्रिकेटमध्ये असेल तर भावेश पवार आणि आमच्या इथे असेल तर देवेन पाटील. क्या बात आहे. चला शुभेच्छा तुला पण. तुझा कोण आहे आवडता खेळाडू इंटरनॅशनलमध्ये आणि आपल्या टेनिस बॉलमध्ये? करण अंबाला. वा, क्या बात आहे. मी तुने हरियाणाचाच निवडला डायरेक्ट. तर टॉस झाला या ठिकाणी, टॉस जिंकलाय तो पुन्हा एकदा इंदिरा एंटरप्राइजच्या कॅप्टनने आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. जाऊया आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि सामना सुरू होतोय. धावांचा पाठलाग, 34चं लक्ष आहे, ते कशा प्रकारे पार करतील की डिफेंड केल्या जातील. लो स्कोरिंग मॅच आहे पण तो हाय व्होल्टेज झाली पाहिजे ही मॅच आणि ती मॅच हाय व्होल्टेज करतील आमचे सन्माननीय समालोचक सुतार सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया सामन्याकडे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 दिसते. दुसऱ्या डावामध्ये 34 धावांची आवश्यकता असेल योगेश 11 टीमला. काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये केली मुरलीधरने, जिथे 3 विकेट घेतले, 1च धाव दिली. त्याचबरोबर उमेशने देखील शेवटच्या ओव्हरमध्ये 3च धाबा खर्च केले आणि फक्त आता छोटंसं लक्ष 34 धाबांचं. सलामीची जोडी स्ट्राईक एंडवर नवनाथ पाटील आणि मुरलीधर पाटील. नवनाथ पाटील स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू डिफेन्स केला, स्ट्रोक चेक केला, गली क्षेत्रामधून डी झोनमध्ये जात असताना सिंगल येते नवनाथच्या खात्यामध्ये. नवनाथ पाटील आणि मुरलीधर पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी. यांनी जर षटकारांची हॅट्रिक ठोकली तर कुमार केन यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. मागचा सामना अप्रतिम होता, 60 धावा त्या ठिकाणी चेस केला. इंदिरा एंटरप्राइजेस टीमने पैसा वसूल सामना पाहायला मिळाला, परंतु इथे आता लो स्कोरिंग आहे. 34 धाबांची आवश्यकता. किरण राईट हँड ओव्हर द विकेटने महेंद्रसाठी, मुरलीधरसाठी समोर कट केलाय, परंतु सिंगल धाव देखील नाहीये. क्षेत्ररक्षक होते मिडॉनमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये किरणने सिंगल धाव खर्च केली. इकॉनॉमी गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी झाली मुरलीधरच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने जर गोलंदाजी केली पहिल्या पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये तर दबाव निर्माण करता येईल योगेश 11 टीमवर. हवेत डी झोनमध्ये चेंडू जात असताना सिंगल येते मुरलीधरच्या खात्यामध्ये. मुरलीधरने देखील एका सिंगलने आपल्या डाबाला सुरुवात केली. पहिल्या 3 चेंडूसाठी समाप्त. टीमच्या खात्यामध्ये फक्त 2 धावा. संत सुरुवात झाली. इकॉनॉमी गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर गोलंदाजी करत असताना प्रताप स्पोर्टने केली तर थोडासा दबाव निर्माण होईल धाबा चेस करण्यासाठी योगेश 11वर. अन्यथा हा सामना एकतर्फी होऊ शकतो. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता गीतेशच्या कॅप्टनने आणि चांगली गोलंदाजी केली. नवनाथ स्ट्राईक एंडवर ऑन साईडला पुल करत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल आणि या ठिकाणी नवनाथ पाटीलचा संपलाय खेळ. विकेट क्रमांक 1. टीप मिड विकेट मध्ये टीमचे कॅप्टन राहुल जोशीने हा झेल पकडला. सर्व काही सुरळीत आहे, परंतु अजूनही मिकी माऊस आलेले नाहीत. त्यांचा गणवेश इथे आहे आणि काही मिनिटांनंतर ते देखील मैदानामध्ये उतरतील विकेटच्या हॅट्रिकसाठी.
ज्ञानेश्वर बारशे यांच्याकडून 15 रुपये दिले जातील. गोलंदाज किरण याला आतापर्यंत 1 विकेट घेतली 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये नुकतीच आले. नवनाथ पाटीलला त्यांनी माघारी परतवलं. 1 या धावसंख्येवर नवनाथ पाटील बाद झालेत. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल तरच या 5 ओव्हरमध्ये 34 धावा डिपेंड्स होऊ शकतात आणि त्याची सुरुवात पहिल्या पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये किरणने करून दिली. उद्धव स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज. हवेमध्ये चेंडू परंतु क्षेत्ररक्षक नाही येत. डी झोन मध्ये चेंडू जाईल. गली रिझन मधून सिंगल येते. नवनाथच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या एका सिंगलच्या मदतीने 3 या अंकावर. पहिल्या 5 चेंडूमध्ये किरणने 1 सिंगल 3 धावा खर्च करत असताना 1 महत्वाची विकेट प्राप्त करून दिली. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली किरणने आणि अशाच पद्धतीने गोलंदाजी झाली तर या धावा 34 धावा 5 ओव्हरमध्ये डिपेंड्स होऊ शकतात. विकेट घेऊन इकॉनॉमी गोलंदाजी करावी लागेल. हाच पर्याय उरले या सामन्यासाठी प्रताप स्पोर्ट टीमकडे. राईट हँड ओव्हर द विकेटने मुरलीसाठी ऑन साईडला स्लॉक स्वीपचा हा नमुना. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये शेल. विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना योगेश 11 टीमला कॅच आउट फलंदाज. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. दाखवून टप्पा होता ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये टीमचे कॅप्टन राहुल जोशीच्या हातामध्ये सरळ झेल आणि संपलाय मुरलीधर पाटीलचा खेळ. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 वर 2 गडी बाद. चांगली सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळते प्रताप स्पोर्टच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मध्ये फक्त 33 धावा परंतु 34चं लक्ष उल्लेख केला होता. मिकी माऊस मैदानामध्ये उतरतील आणि सर्वांचं मनोरंजन करतील. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल की त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय. थँक्यू डीचे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा 2 गडी बाद. योगेश 11 टीमची परिस्थिती नाजूक आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये किरणने केली आहे. 2 विकेट घेतलेत. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकाचा उमेश नुकताच मैदानामध्ये आलाय. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली ती सागर यावर. दुसरं षटक पॉवर पिचचं ते देखील चांगल्या पद्धतीने हाताळलं सागर पाटीलने. तर योगेश 11 टीमवर दबाव निर्माण होऊ शकतो. उद्धव स्ट्राईक एंडवर ज्यांनी नुकतंच खातं खोललंय परंतु नॉन स्ट्राईक एंडवर दुसरी विकेट गेल्यानंतर 4थ्या क्रमांकावर उमेश. ज्या पद्धतीने दुसऱ्या इनिंगला सुरुवात व्हायला पाहिजे होती तशाच पद्धतीने सुरुवात झालेली आहे. गोलंदाजी करत असताना प्रताप स्पोर्टच्या माध्यमातून चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि दुसरीकडे योगेश 11 अनिल फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. यावेळी समोर फोर्स केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना उद्धवने ठोकलाय हा षटकार. भव्य दिव्य सागर पाटील यांचं स्वागत केलंय. फोर्सिंग स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. राजेश जोशी यांच्यामध्ये सोडली गेली त्यांचे देखील सहर्ष स्वागत. सध्या ऑनलाईन प्रकाश दानके शापूरचे आणि ASB मित्र परिवार या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचे देखील सहर्ष स्वागत. अगदी बुंद्यात टाकला होता. चांगला ड्राईव्ह केला गेलाय. सिंगल धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते परंतु सिंगल वर समाधान मानावं लागतं. ते उद्धवला एका सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर 2 गडी बाद. राजेश जोशी यांना विनंती असेल की आपण बाईक बाजूला पार्किंग करून मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. सध्या युट्यूबच्या साहाय्याने ASB मित्र परिवार या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचे देखील विशेष कौतुक. 1.2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10 वर 2 गडी बाद. योगेश 11 टीमची नाजूक परिस्थिती पाहायला मिळते.
34 धावांची आवश्यकता 5 ओव्हरमध्ये आणि चांगली गोलंदाजी सध्या सागर पाटील करतोय. सागर पाटीलचं स्वागत उद्धवने षटकाराने केलं, परंतु त्यानंतर चांगली डिलिव्हरी सागरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उमेश सध्या स्ट्राईक एंडवर आहेत. रिव्हर्स फटका मारला, षटकार ठोकला तर 1000 रुपये दिले जातील. कुमार केने यांच्या माध्यमातून पैशाचा पाऊस होतोय अक्षरशः या आमने प्रीमियर लीग 5व्या पर्वावर. अद्भुत राहिली स्पर्धा, सामने देखील अप्रतिम पाहायला मिळालेत. लेफ्ट हँड बॅटर यावेळी अगदी धावून चेंडूवर गेला आणि कट केल्या चेंडूला. डी झोन मध्ये जात असताना सिंगल येईल. उमेश जोशीच्या खात्यामध्ये एका सिंगलने उमेश जोशीने आपलं खातं ओपन केलं. टीमची धावसंख्या 11वर जाऊन पोचली. 11वर 2 गडी बाद अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खर्च केला, परंतु त्याच्यानंतर चांगला सूर गवसलाय गोलंदाजाला. विकेटचं पतन. उद्धव देखील कॅच आउट होतोय. तिसरा झटका लागत असताना योगेश 11 टीमला. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतो फलंदाज बाद झाला उद्धव आणि त्याने टॉम अँड जेरीला स्वर्गीय इंदिरा पाटील स्टॅम्प मध्ये घेऊन सरळ घेऊन गेलाय. मिकी माऊस ते होते, त्यांना उचलले. उद्धवने बाद होण्यापूर्वी 8 डावांचं योगदान दिलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. सागरच्या पहिल्या चेंडूवर षटकाराने त्याचं स्वागत उद्धवने केलं होतं, परंतु त्याची देखील विकेट घेतली. 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11वर 3 गडी बाद. 34 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावामध्ये योगेश 11 संघ राऊंड विकेटने. यावेळी क्लीन बॉल ठांडी गुल खेळली आहे अनिलची. विकेट क्रमांक 4. रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी यॉर्कर मिडल स्टंप उद्ध्वस्त केलं गोलंदाज सागर पाटीलने. 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेत. 11वर 4था गडी बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय अनिल. आणि आता विकेट हॅट्रिक चेंडू. या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सागर पाटीलच्या विपक्षामध्ये षटकार ठोकला होता उद्धवने. उद्धव तलवीला बाद केलं. त्याच्यानंतर 2 सिंगल धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपली गाडी रुलावर आणत असताना सागर पाटीलने 2 विकेट घेतल्यात. कमबॅक केलंय. 11वर 4 गडी बाद. 34 धावा डिफेन्स केल्या जातील का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्या प्रश्नचिन्हाला उत्तर देण्यासाठी प्रताप स्पोर्ट हा संघ मैदानामध्ये ताकदीने उतरलाय. संकट निर्माण झालंय योगेश 11 टीमच्या समोर. 34 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. विकेट हॅट्रिक चेंडू तो देखील डॉट अगदी पुढे टाकला होता, परंतु लॉफ करता आला नाही. डॉट चेंडूनी ओव्हरची झाली आहे समाप्ती. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर योगेश 11 टीमची धावसंख्या 11वर 4 गडी बाद. आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये पकड निर्माण करायला सुरुवात केली प्रताप स्पोर्ट टीमने. काय जबरदस्त गोलंदाजी केली किरणने. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सागर पाटीलने 8 धावा खर्च केल्या, परंतु त्यांनी देखील 2 विकेट घेतल्यात. पकड निर्माण केली प्रताप स्पोर्ट टीमने. भरत जोशी यांच्याकडून प्रताप स्पोर्ट हा संघ या मॅच मध्ये जर जिंकतो तर त्यांच्याकडून हेल्थ ड्रिंकचा बॉक्स दिला जाईल. सामना देखील तसाच आहे. बक्षिसं लावली जातात. कामगिरी देखील चांगली होते. सुंदर बैल ग्रुप यांच्याकडून जर उमेश जोशी आणि चौकारांची किंवा षटकारांची हॅट्रिक केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. दोन्ही टीमचे समर्थक पैशाचा पाऊस करत असताना, कारण स्पर्धा सुरू आहे आमने गावाची. आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं पर्व पाहत आहे.
चौथ्या क्रमांकाचा सामना. सुरुवातीला वाटलं होतं की योगेश इलेव्हन संघ हा अगदी सहजतेने हा सामना जिंकेल, परंतु किरण आणि सागर पाटीलने काय जबरदस्त गोलंदाजी केली. विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपये ज्ञानेश्वर बारशे यांच्या माध्यमातून दिले जातील. षटक क्रमांक 3 गणू जोशी. गणू जोशी याचं हे 3रं षटक खूप महत्वाचं असेल. सुरुवातीला 2 ओव्हर चांगल्या पद्धतीने हाताळले गेले प्रताप स्पोर्ट टीमच्या माध्यमातून, परंतु सामना अजूनही बरोबरीचा आहे. 18 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. 3रं षटक जर प्रताप स्पोर्ट टीमच्या बाजूने झुकलं तर पुढे या सामन्यामध्ये अजूनही रंगत येईल. आता सिट्ट्यांचा टाल्यांचा गजर येऊ लागलाय, भोंग्यांचा आवाज येऊ लागलाय, कारण का हे 5वं पर्व आहे आमने प्रीमियर लीगचं. 2025च्या मुहूर्तावर जानेवारी महिन्यामध्ये ही साकारलेली स्पर्धा अद्भुत राहिली आहे. कित्येक आमने गावातील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच सुरू ठेवा. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक इनवर उमेश जोशी आणि त्याच्या सोबतीलाच शुभमने खातं खोललेलं नाही, परंतु उमेशच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव आली. चांगली गोलंदाजी किरणने केली, सागर पाटीलने केली. एक षटकार जरूर सागर पाटीलने खर्च केला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये, परंतु कमबॅक देखील केले. षटक क्रमांक 3 गणू जोशी समोर उमेश जोशी. 2 जोशी एकमेकांच्या समोर. लेफ्ट हँड बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट असे क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. ऑन साईडला ऑफ साईडला विचार केला तर डीपमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन लॉंग ऑफ व्ही शेपमध्ये 2 क्षेत्ररक्षक समोर ठेवले गेलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने फुल टॉच ऑन साईडला पुल करत असताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मुख्य प्रवेशद्वाराला सलामी देत असताना उमेश जोशीच्या बॅट मधून आलाय हा षटकार. भव्य आणि दिव्य स्वागत केलंय गणू जोशी याचं उमेश जोशीने. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. ओव्हर द विकेटने जात असताना फुल टॉच होता, फुल टोल वसूल केला. पुल शॉट करत असताना चेंडूला पाठवलं मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावांच्या मतीने टीमची धावसंख्या 17 वर 4 गडी बाद. गणूचं स्वागत चांगलंच केलंय उमेशने. शांत ठेवेल का? लेग कटर चांगला मारा केलाय. गुड लाईन वर पिचिंग करत असताना लेग कटर करत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. पहिला चेंडू खराब होता, लेंथ खराब होती, फुल टॉच होता, त्याला पुल केला, 6 धावा घेतल्या, परंतु आता गणू त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी गेला होता, परंतु माघारी आला. झेल पकडणं अशक्य होतं हे त्याला समजलं. जोपर्यंत उचली करून फेकी करेल तोपर्यंत येतील 2 धावा. या 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या 19 वर. सिट्ट्यांचा टाल्यांचा गजर आवाज येऊ लागलाय, भोंग्यांचा आवाज येतोय. सामना रंगतदार परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा चाललाय. त्याच्यासाठी गणूला अजून निर्धाव चेंडू काढावे लागतील. फुल टॉच होता ऑफ स्टंपच्या बाहेर. फुल टॉच टोल वसूल झाला असता, पडग्याचा टोल वसूल केला असता, परंतु नाराज आहे फलंदाज उमेश. मागच्या फुल टॉच वर त्यांनी फुल शॉट खेचत असताना 6 धावा जमा केल्या होत्या. यावेळीच चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये, टायमिंग साध्य करता आलं नाहीये. हा चेंडू निर्धाव. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न उजव्या स्टिच्या खूपच दूर राहिलाय. वाईटचा इशारा येत असताना लेग कटरचा मारा ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस त्याची पिचिंग मिडल स्टंपवर ठेवणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपवर पिचिंग ठेवून लेग कटरचा मारा केला तर कोण जास्त बनत असतो आणि जास्त दूरवर चेंडू गेला होता. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. अजूनही सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 14 धावांची. 14 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू सिस्टीम फक्त बीमर साठी आहे. यावेळेस हुक केलाय ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फटका चांगला आहे, परंतु डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते उमेशच्या खात्यामध्ये. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 13 धावांची गरज. अजूनही सामना बरोबरीचा आहे. 13 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. 5 ओव्हरमध्ये 34चं छोटं लक्ष होतं योगेश इलेव्हन टीमच्या समोर, परंतु प्रताप स्पोर्टने सुरुवातीला 2 ओव्हर चांगल्या हाताळल्या. 3ऱ्या ओव्हरमध्ये गणूच्या विपक्षामध्ये आलेला षटकार कुठेतरी महागात पडतोय, परंतु मॅच अजूनही ऑन आहे, मॅच संपलेली नाहीये.
हा चेंडू जर डॉट आला तर पुन्हा या मॅच मध्ये रंगत येऊ शकते. त्याच्यासाठी गणू जोशीला हा चेंडू निर्धाव काढावा लागेल. समोर शुभम आहे. अकुट टप्पा बॅकफुटला जात असताना पंच केलंय. पॉइंट मध्ये शतरक्षक आहे. सिंगल धाव चोटी पूर्ण होते. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न होते परंतु सिंगल वर समाधान मानावं लागेल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 22 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. जाऊया आपण डीजे मॅन कडे. ऐकूया एक सुंदर संगीत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता टीम मीटिंग झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक्स झालाय. आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. मिकी माऊसला दाखवले गेले. मिकी माऊससाठी देखील सूचना असतील. फलंदाज बाद झाल्यानंतर त्याला शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्याचं मनोगत तुम्ही टिपण्यासाठी तिथे जाता त्यावेळी सांभाळून जा. तो राग कदाचित तुमच्यावर देखील काढला जाऊ शकतो. एखादी उपट पडली तर एक्सराशिवाय पर्याय नाहीये. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाहीये. 50-50 परिस्थितीमध्ये हा सामना सध्या आहे. 34 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न दुसऱ्या इनिंगमध्ये प्रताप स्पोर्ट्सचा सुरू आहे. टीमचे कॅप्टन राहुल जोशी यांनी सध्या चांगल्या पद्धतीने कॅप्टनशिप केली आहे. षटकच्या किरणने हाताळलं जिथे 3 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या होत्या त्यावरच पुन्हा कॅप्टन राहुल जोशीने जबाबदारी दिली. विश्वास दाखवले की या ओव्हरमध्ये जर किरणने इकॉनॉमी गोलंदाजी केली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना रंगेल. समोर फलंदाज शुभम. 2 चेंडू फेस केलेत. शुभमने एका धावेचे योगदान दिले परंतु उमेश जोशीने जबरदस्त फलंदाजी केली. राईट अँड ओव्हर द विकेटने किरण यावेळेस ऑन सेटला टर्न केलाय. शतरक्षक आहे त्याला बीट करून चेंडू चालला आउटफील्ड मध्ये. काउ कॉर्नर मध्ये जात असताना जोपर्यंत फिकी होईल तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण होतील. आता माहिती आहे योगेश इलेव्हनच्या फलंदाजांना शुभमला आणि त्याचबरोबर उमेशला सिंगल डबल धावा जरी आला एकेरी दुहेरी धावा जरी धावफलकावर चढवली गेली तरी देखील सामना सहजतेने आपण जिंकू शकतो आणि तोच प्रयत्न त्यांचा आता पाहायला मिळतोय. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. हा सामना जिंकायचा असेल प्रताप स्पोर्ट टीमला तर मोठ्या संख्येने विकेट अजूनही घ्यावे लागतील. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. ओव्हर द विकेटने शुभमसाठी हुक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. शतरक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन. 5वा धक्का लागत असताना योगेश इलेव्हन टीमला कॅच आउट. शुभम ओम साई क्रिकेट असोसिएशन आमने लोंढाळचे सदस्य लखन पाटील आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. स्वागत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. खूपच चांगला झेल पकडला शॉर्ट मिड विकेट मध्ये. शुभम बाद झाले. बाद होण्यापूर्वी 3 धावांचं योगदान दिलं आणि आता उमेश जोशीची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज गीतेश टीमचे कॅप्टन गीतेश पावशे टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर. 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज योगेश इलेव्हन टीमला. 24 या धावसंख्येवर 5 गडी बाद झालेत. म्हणजे जवळजवळ अर्धी टीम आता डगआउटला पाणी पिते आणि ते पाणी पाजण्याचं काम या उत्तरार्धामध्ये दुसऱ्या डाबामध्ये प्रताप स्पोर्टने केले. चांगली गोलंदाजी राहिली परंतु 2 षटकार कुठेतरी महागात पडलेत. सागर पाटीलच्या विपक्षामध्ये ठोकलेला षटकार आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गणूच्या विपक्षामध्ये फुलटोच चेंडूवर ठोकलेला षटकार कुठेतरी या इनिंगमध्ये प्रताप स्पोर्ट टीमला महागात पडतोय. परंतु सामना अजूनही सुरू आहे. 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. किरणला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर टीमचे कॅप्टन गीतेश ओव्हर द विकेटने.
अकुट टप्पा ऑन साईडला हुक करून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे उत्तुंग दर्जाचा हा ठोकलाय षटकार गीतेशने. मॅच संपवली आणि सामना जिंकलाय योगेश 11 टीमने. अभिनंदन.